कांद्याला निर्यात शुल्क 40% लावण्याचा केंद्राने निर्णय घेतलेला आहे। आधीच कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झालेली। 50 पैसे 1 रुपया 2 रुपये किलोने कांदा केला आणि अशा स्थितीमध्ये केंद्राने एकतर कांदा खरेदी केलाच नाही, राज्याने सुद्धा कांद्याला 350 रुपये अनुदान देण्याचं कबूल केलं होतं 15 ऑगस्ट पर्यंत। आज मला असं वाटतं 22 ऑगस्ट आहे। विधिमंडळात दिलेलं आश्वासन सुद्धा सरकारने पाळलेलं नाही। हे झाल्यानंतर 40% निर्यात शुल्क मला असं वाटतं ही बेबंदशाही आहे, शेतकऱ्याचे अंगठेमोड करण्याचा प्रकार आहे। एकीकडे शेतकऱ्याच्या हिताच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, एकीकडे शेतकऱ्याचे अंगठे मोडायचे। त्यामुळे याच केंद्र सरकारने राज्य सरकारने सुद्धा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला। किती कांदा खरेदी केला जरा आकडेवारी येऊ द्यावी। आणि म्हणून केंद्राने जो घोषित केलेलं आहे मला वाटतं ही केवळ घोषणा आहे, हे होणं अवघड आहे। केंद्राने सरळ सरळ जे निर्यात शुल्क 40% लावले हे रद्द केले पाहिजे, हा उपाय आहे। हे देतो ते देतो 2000 देतो 1800 देतो 2000 देतो, याला कोणत्या वेळेला 40% निर्यात शुल्क का लावलं तुम्ही? एकीकडं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव द्यायचा नाही, एकीकडे निर्यात शुल्क वाढवायचं, मग हा दुटप्पीपणा केंद्र सरकार करत आहे। म्हणून केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावलेलं हा बंद केलं। एकीकडे कापसाला तुम्ही आयात शुल्क कमी करता, एकीकडे कांद्याला तुम्ही निर्यात शुल्क जास्त लावता। ही कोणती पद्धती आहे? हे आयात निर्यात धोरण तुमचं नेमकं कोणाच्या फायद्याचं आहे? शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे तर बिलकुल शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे धोरण आहे आणि म्हणून याला कोणताही पर्याय नाही। याला हे 40% निर्यात शुल्क रद्द झालं पाहिजे। कांद्याचा जो प्रश्न निर्माण झाला त्या बाबतीमध्ये कालपासूनच चर्चा सुरू होती। विनंती आम्ही केली गृह आणि सहकार मंत्र्यांना, पियुष गोयल साहेबांना। धनंजय मुंडे सुद्धा काल दिल्लीत गेले, त्यांची बैठक सकाळी झाली आणि मी देखील गृहमंत्री, सहकार मंत्री आणि पियुष गोयल यांच्याशी बोललो। अजितदादा देखील त्यांचंही बोलणं झालं। देवेंद्र फडणवीसजी जपानमध्ये असले तरी सुद्धा त्यांची चर्चा या वरिष्ठ केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्याशी, अमित भाईंशी, पियुष गोयल यांच्याशी झाली आणि एकंदरीत आतापर्यंतच्या इतिहासातला हा निर्णय जो नाफेडने घेतलेला आहे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा, पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित दराने 2410 प्रति क्विंटल दराने हा निर्णय घेतला। 2 लाख मेट्रिक टन कांदा किंबहुना चर्चा होत असताना जो कांदा कंटेनर मध्ये आहे एक्सपोर्ट होऊ घातलेला तो देखील खरेदी करण्याचा निर्णय घेतला। पियुष गोयलजी यांच्याशी माझी चर्चा झाली आणि अमित भाई देखील म्हणाले की 2 लाख मेट्रिक टन आपण कांदा खरेदी करतोय, परंतु गरज भासल्यास आपल्याला आणखी देखील केंद्राकडून सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांनी दिलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे सेंटर आहेत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी, त्या सेंटरवर कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून होईल आणि हे पहिल्यांदा होत आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि हा नवीन बेंचमार्क आहे। भावात्मक स्पर्धा यामध्ये झाली आणि यासाठी मी राज्याच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून त्यांना धन्यवाद देतो। जेव्हा राज्य अडचणीत येतं, शेतकरी अडचणीत येतो, तर राज्य सरकार देखील
त्यांच्या पाठीशी उभं राहतं हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अतिवृष्टी आहे, अवकाळी आहे, गारपीट आहे झाली त्यावेळेस राज्य सरकारने सगळे निकष नियम बदलले, बाजूला ठेवले, शेतकऱ्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार उभं राहिलं, त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. आणि म्हणून कांदा प्रश्नावर देखील आपण मागे देखील सरकारने 350 रुपयाचं अनुदान जाहीर केलं, त्याचं वाटप झालं, हा निर्णय घेतला. आता या मोठ्या संकटात 2 लाख मेट्रिक टन कांदा किंबहुना चर्चा होत असताना जो कांदा कंटेनर मध्ये आहे एक्सपोर्ट होऊ घातलेला तो देखील खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पियुष गोयलजी यांच्याशी माझी चर्चा झाली आणि अमित भाई देखील म्हणाले की 2 लाख मेट्रिक टन आपण कांदा खरेदी करतोय, परंतु गरज भासल्यास आपल्याला आणखी देखील केंद्राकडून सहकार्य मिळेल अशा प्रकारची खात्री देखील त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे सेंटर आहेत नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी त्या सेंटरवर कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून होईल आणि हे पहिल्यांदा होत आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि हा नवीन बेंचमार्क आहे. भावात्मक स्पर्धा यामध्ये झाली आणि यासाठी मी राज्याच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. जेव्हा राज्य अडचणीत येतं, शेतकरी अडचणीत येतो, तर राज्य सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहतं हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अतिवृष्टी आहे, अवकाळी आहे, गारपीट आहे झाली त्यावेळेस राज्य सरकारने सगळे निकष नियम बदलले, बाजूला ठेवले, शेतकऱ्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे राज्य सरकार उभं राहिलं, त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. आणि म्हणून कांदा प्रश्नावर देखील आपण मागे देखील सरकारने 350 रुपयाचं अनुदान जाहीर केलं, त्याचं वाटप झालं आणि आता या मोठ्या संकटामध्ये देखील 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय 2410 रुपयामध्ये केंद्र सरकारने घेतला. आणि भविष्यात देखील अडचण आली तर केंद्र सरकार पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेन की आदरणीय प्रधानमंत्री परदेशामध्ये आज गेलेत, परंतु जाण्यापूर्वी त्यांनी यासाठी देखील निर्णय एक बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश आणि सूचनाही देऊन दिले. ही एक प्रकारची जी काही महाराष्ट्राच्या बद्दल जी भावना आहे, जी तळमळ आहे आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, जे ग्राहक आहेत त्यांना देखील दिलासा मिळावा या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा अभिनंदनीय निर्णय आहे. पहिल्यांदा असा निर्णय होतोय. आणि त्याचबरोबर मगाशी मी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी बसलो होतो आणि कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल या दृष्टीने आमचा काही चर्चा झाली. निर्णय आम्ही घेतोय कांदा चाळी वाढवणं, त्याचं अनुदान वाढवणं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून जास्तीत जास्त नाही नाशवंत ज्या वस्तू आहेत कांद्यासारख्या त्या टिकायला पाहिजे, टिकल्या पाहिजे, यासाठी देखील शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्यामध्ये निर्णय घेतोय. काही यासाठी काही एक्सपर्ट जे खाजगी ज्या कंपन्या आहेत त्यांची देखील मदत घ्यायला लागली तर ती देखील घेऊ, जेणेकरून शेतकऱ्याला तोशीच कुठेही लागणार नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. कांद्याची महाबँक ही संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवतोय आणि त्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली देखील एक सुकाणू समिती आहे, त्यांनी देखील काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यावर देखील आम्ही काम करतोय. 13 ठिकाणी कृषी समृद्धी प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये जवळपास रब्बी कांदा पिकासाठी 10 लाख टन,
इतकी सायंटिफिक पद्धतीने साठवणूक क्षमता देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतोय। यामधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 60,000 पेक्षा जास्तीचे रोजगार देखील निर्माण त्यामध्ये होऊ शकतात। आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारची जेव्हा अडचण शेतकऱ्याला येईल त्या अडचणीच्या काळामध्ये त्याला दिलासा देण्यासाठी जे जे काही उपाययोजना या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे ते राज्य सरकार नक्की करेल। केंद्र देखील त्याला पूर्णपणे सक्रिय पाठिंबा देत आहे। याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होतोय। त्यासाठी मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे आभार मानतो। मागे तुम्हाला आठवत असेल फेब्रुवारीमध्ये देखील मी त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळेस मागणी केलेली होती की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पहिलं 300 जाहीर केलं, पुन्हा आम्ही मागणी केली, नंतर त्यांनी 350 जाहीर केलं आणि ते जे आता पुरवणी मागण्यामध्ये मंजूर केल्यानंतर तेही पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत। त्याच्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी दुपारी पण आढावा घेतलेला आहे। मला एक गोष्ट आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगायची की आज सकाळपासून 2-2, 3-3 वेळेला मुख्यमंत्री महोदय हे गृहमंत्र्यांशी बोलतायत, वाणिज्य मंत्र्यांशी बोलतायत, मी देखील बोलतोय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच कृषी मंत्री या नात्याने धनंजय मुंडे यांना दिल्लीला पाठवलं आणि याच्यातनं एकच भावना सरकारची आहे। काय होतं, सरकार म्हणून काम करत असताना उत्पादकाचाही विचार करावा लागतो, ग्राहकाचाही विचार करावा लागतो। शेवटी शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे, शेतकरी पण नाराज होता कामा नये आणि अशा पद्धतीनं मार्ग काढण्याच्या करता पहिल्यांदाच 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये झाला। मुख्यमंत्र्यांनी तर दुपारी हा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी ऑफिसला म्हणजे सांगितलेले शासनाला विभागाला किंवा ताबडतोब आपण पत्र तयार करा पंतप्रधानांच्या नावे आणि त्याच्यातनं कांदा साठवणुकीसाठी शीतगृहाची आवश्यकता आहे। असं झाल्यास साठवणुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, कारण जेवढा देशामध्ये कांदा उत्पादन होतं त्याच्या मानाने फक्त 1 ते 1.5% कांदा आपण साठवू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। म्हणून साळीच्या करता देखील मला त्यांनी अर्थमंत्री म्हणून सांगितलं की तुम्ही तरतूद करा। या वर्षीची किती तरतूद आहे त्याच्यात अजून किती वाढ केली पाहिजे, कारण कांदाच्या करता साळी तयार केल्या आणि त्याला थोडंसं जास्तीच अनुदान देतो। आता आम्ही 18% अनुदान देतो, ते अजून वाढवायचं असं मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्या प्रकारे आम्ही प्रस्ताव आणतोय आणि त्याच्यातनं अधिक कांदा हा कसा साठवणूक करता येईल आणि यामध्ये नाफेडकडनं कांदा सुरू केलेला आहे खरेदी। लासलगाव, मनमाड, आळेफाटा, नाशिक जिल्ह्याच्या इतर ठिकाणी देखील कांदा खरेदी सुरू झालेली आहे। ही पण बाब तितकीच महत्वाची आहे। आजूबाजूची जे देश आहे म्हणजे श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल किंवा आखाती देश असेल, इथं आपला कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात त्या बाबतीमध्ये होतो। आमची ही पण मागणी आम्ही सरकारला केलेली आहे की जो काही तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कांदा निर्यातीच्या बाबतीत जे त्यांनी टॅक्स लावलेला आहे तो त्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा फेरविचार करावा। हा शेतकऱ्यांना अतिशय नाराज करणारा निर्णय आहे आणि त्याच्यातून निश्चितपणे मार्ग काढला गेला पाहिजे, अशा प्रकारची आग्रही मागणी आपण त्यांना केलेली आहे। त्यांनी यावेळेस 2410 रुपये भाव जाहीर केलाय आणि त्या प्रकारे आपण आता कांदा तिथं देतोय। मुख्यमंत्र्यांनी असंही आम्हाला सांगितलं की हे जे काही कांद्याचे जर उद्या आणखीन काही परिस्थिती निर्माण झाली तर राज्य सरकार पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल। एक तर पहिली भूमिका केंद्र सरकार घेईल, परंतु केंद्र सरकारने भूमिका घेऊन देखील काही अजून त्याच्यामध्ये भर टाकायची असेल तर राज्य सरकार महाराष्ट्राचं ते पण त्याच्यामध्ये भूमिका वटवेल, अशा प्रकारच्या सूचना त्या मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे दिलेल्या आहेत। आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रसंग आला तर त्याच्यामध्ये तातडीनं महायुतीचं सरकार पुढाकार घेतंय आणि देशाच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी, वाणिज्य मंत्र्यांनी पण त्याच्यात ताबडतोब लक्ष घातलं आणि म्हणूनच यंत्रणा सगळी हल्लेली आपण बघितलं।
आणि कालपर्यंत व्यापाऱ्यांनी कांद्याची खरेदी बंद केलेली होती ती आता काही प्रमाणामध्ये आज सुरू पण झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला शेतकरी हा महत्वाचा घटक आहे, नंतर ग्राहक आणि नंतर व्यापारी या तिघांनी मिळून एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे.